तुम्ही सगळे तर आज खूप दिवसांना ब्लॉग येणार आहे. तर आज आम्ही चाललोय आंबे खायला. राहणार आहे बघा दोघं. तर आज आम्ही जाणार गोगा लावून आलं इकडं आंबे खायला. गोगा लावून चाललंय. तर काहीच मोसम बघा असं झालंय पावसाचा. पाऊस पडायला पाहिजे थेंब थेंब. काही जाम मजा येईल. चला पुढं बघा. लेट्स गो. तर गाईस आम्ही चाललेलो आहे बघा तुम्ही. गाईस आल्या आल्यास आपल्याला 3 आंबे भेटलेले आहेत. इथं पडलेत 2. अरे जाम पडले हे बघा. काय आपण एक उचलून खाऊ. कसं न्यायचे गाईस काय गोड आहेत. हा बघा इथंच खातोय गाईस. काय लागतंय भाई एकच नंबर. कडक आहेत भाया. मी तर बसून खाते आता. एवढं इकडं तुम्ही तर कधी घरातून बाहेर निघाले नसतील. हे बघा लाईक सबस्क्राईब करा फटाफट आणि घरातून बाहेर निघा. भाई काय मज्जा येते भाई. दोघं चालूय आज. आम्हाला जाम आंबे खायला भेटणार आहेत. आणि मोसम बघा कसा झालाय. जास्त ऊन पण नाही जास्त पाऊस पण नाही आणि हवा पण सुटले. तर चला बघू पुढं. पुढं कशाला इथंच मला जाम आंबे भेटलेत. इथंच बघ किती पडलेत. इथं मला जाम भेटले. इथंच मी खातो आता. इथं कसले पडले भाई. काय गोड आहेत ते. पिशवी आणले आपण. केसाळ ग भाई. म्हणून बोलतो घरांना बाहेर निघा तर खायला भेटतील. लाडले गप गप गप. तर बघा लपून लपून खातोय एकटा. जा बघा इथं. आज मला शोधायची गरजच पडली ना. इथंच पडले सगळे. कसा खातोय. कसा आंबा लागतोय. एकदम भारी बोलतोय. नादच गुला आयला बघ. गाईस मी जाम आंबे खाल्लेत. तरी पण आपण शोधू आंबे इकडं. हा बघ इथे पडलेला आहे. शोधायची गरजच नाही. पडलेत खाली आणि पाडायचे. तर गाईस आता आम्ही इथनं पुढं चाललोय दुसऱ्या आंब्यावर. गाईस आम्ही चालत येत होतो. तर आम्हाला काहीतरी भेटलेलं आहे. हे बघा मोहराचं पीस भेटलेलं आहे आम्हाला. पण तो अर्धाच चाललाय. वनवा लागला असेल तेव्हा चाललाय. हा बघा थोडासाच आहे. हा बघा हा कुठनं पण घेऊन येतोय. बघा कसा रस्ता हा आहे. इकडं पाऊसचा मौसम झालाय. इकडं ऊन आणि इकडं वारा आणि मधी आम्ही चालतोय गावात. आमचा काय आता काय खरं ना. आम्ही अटकलो जाईल. अटकलो गाईस. ते जाम काट सांभाळून जायला लागेल. नाहीतर मग आमच्या पायाचे आणि हाताचे काय सांगू शकत नाही काय अवस्था होईल ते. तर इथनं सांभाळून जायला लागलं. तेरी झाडं आहेत. आम्ही अशा प्रकारे इथना हा
ही लेवल पार केलेली आहे. आता आम्ही पुढं चाललोय दुसऱ्या लेवलसाठी. तुम्ही बघू शकता. इथनं आता आम्ही आमचीच वाट लावून घेतली. इकडं वरती पण नाही जाऊ शकत आणि इथनं पुढं पण नाही जाऊ शकत. तर आम्हाला आता रस्ता बदलायला लागणार आहे. तर चला, हे बघा इथनं आता आम्हाला पुढे जायला लागेल, कारण की आम्ही नको त्याच रस्त्याने आलेलो आहे. तर बघा पुढं आमच्यासोबत काय होतंय ते. चांगलेच आंबे निघालेत आमचे. इथनं आता आम्हाला पुढे जायला लागेल. आम्हाला जाम ताण लागले. पाणी पण नाही घेऊन आलो आम्ही, काहीच नाही घेऊन आलो, तसंच आलोय. अशा प्रकारे आम्ही तिथनं सुखरूप बाहेर निघालेलो आहोत. इथनं आता आम्हाला कुठं जायचं ते नाही माहीत. आम्ही घोर जंगलात आलेलो आहे फक्त दोघंच. तर का आमचं काही खरं ना आता. दूर दूर आम्हाला फक्त झाडेच दिसत आहेत. रस्ता काही दिसत नाही आम्हाला काही. आम्ही थकलोय, आमचे पाय चालतात फक्त. तर चला बघू काय होते आमच्या सोबत. तर आता आम्ही चाललोय पुढं. तर बघा तुम्ही, आंबा आहे. मला बघू तुम्ही पुढं. मोबाईल पकडून पण माझा हात दुखायला लागला. तरी पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवणार. तुम्ही फटाफट लाईक सबस्क्राईब करा. आपले लवकरच 1K सबस्क्राईब होणार आहेत. गरीबाला सबस्क्राईब करा रे. हो, पण दुसरीकडे चालू कुठं. मला सांभाळून चालायला लागणार आहे. आता आम्हाला बसतो आता थोडा. चालून चालून जाम पाय दुखायला लागलेत. आईच्या गावात असं आम्ही इथनं निघालोय. आईला आम्हाला कुठला रस्ता भेटते आहे. ज्या मोठ्या जंगलमध्ये आले आम्ही, आम्हाला रस्ताच भेटत नाही. आणि पाणी पण नाही आणलं आम्ही. तर बघू पुढं तुम्ही. हा, आस्ते आस्ते आम्ही जाऊ रस्ता शोधत शोधत. तर तुम्ही आमच्या सोबत राहा. आम्ही आता खाली पोचलेलो आहे. हे बघा डोंगर. हा हा रे, नाही इथनंच रस्ता आहे ना. मग इथनं असं पोचू खाली. इथनं खाली उतरू रे. बघायचं आता आम्ही इथनं चाललोय खाली. तो रॉंग रस्ता होता. तो चलो देख. ते बघ पुढं काय आहे. पुढं बघा काय आहे. ब्लॅक पॅन्थर. काय आहे ते. झाड पडलंय गाइस. ते जलून खाक झालेलं झाड आहे ते. एवढ्या जंगलात कुणी आग लावली असेल. तुम्ही बघू शकता. हा बघा ब्लॅक पॅन्थर. आम्हाला वाटला आहे तो. आई जाऊ दे इकडं. आईची कटकट. काय नाही गाईस, हा पावांना काठी गेलेली. मला वाटला वेगळंच विचित्र प्राणी आहे तो. इथं जांभलं फुटलीत रे गाईस. ते वरती जाम आलेत. हे बघा, नसेल दिसत मोबाईल मध्ये. हे बघा. वरती जाम आहे. लाल मुंगे इकडे आपलं काय खरं नाही. बघा
गाईस आता आम्ही जांभळं खाऊन पुढे चाललेलो आहे. ते इकडं बघा कशात पाऊस. आम्ही चाललो पुढं. तर बघा चला. गाईस आम्ही कुठं चाललोय. हा ते आम्हाला विहीर भेटतच नाही. विहीर शोधत चालले पुढं. चला जाम लागले बघा. कपडे काढून आणि सनसेट आणि इकडं बघा पावसाचा मौसम. आणि मध्ये आम्ही च्या गावात मी पाणी शोधत चाललोय. जंगलात पाणी शोधणं म्हणजे दिवसाचे चांदणे शोधणं. बघा चला पुढं. गाईस फायनली आम्ही विहिरीपाशी पोचलेलो आहोत. तर बघा तुम्ही पुढं त्यात पाणी आहे की नाही. आहे घाल तिकडं गाईस. विहीर बघा सुकले पूर्ण आता. एवढं चालत आलो आणि हे भेटलं आम्हाला. आमचा खात्मा लवकर होणार आहे. तर चला आता काय घरी गेल्याशिवाय आम्हाला काय पर्याय नाही. तोपर्यंत असंच भटकत राहा जंगलात. तर चला पुढं. आमच्या सोबत उन्हाळा तुम्ही पण घरी बसल्या बसल्या. हे बघा कसला ढग झालेत. पावसा तरी पावसा पड पाणी भेटेल आम्हाला. काहीच जंगलात हाच प्रॉब्लेम आहे. पाणी शोधायचं. चांगलेच लागलेत आमचे. पुढे तुम्ही चला. आम्हाला इथं पाणी भेटलेलं आहे पण बघा काय प्रॉब्लेम. जंगलात इथे एक घर दिसतं आम्हाला. त्याच्या साईडला पाणी आहे. तुम्हाला दिसते की नाही माहित नाही पण पाणी आहे इथं. दिसला का? हा बघा पाणी आहे पण तो काढायचं कसं. आईच्या गावात पाणी असून पण नाही तर आम्ही काय करू शकत नाही. म्हणून करवंद खातो. तुम्ही पण खा आम्ही पण खातो. हे बघा आतमध्ये आईच्या गावात जाम येत आहे ना. तर गाईस आता आम्ही आंबे जांभळे करवंद सगळे खाऊन झालेले आहेत आणि आमची जिरलेली आहे. आता आम्ही चाललो घरी. आम्हाला काही पाणी भेटलं नाही. आल्यासारखे खाल्लीच आहे ना. आल्यासारखे खाल्ली. तर चला घरी आता. बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा गुड बाय. सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन ऑल करा. व्हिडिओ पडल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला बाय.